हॅलो. सो मी तुम्हाला आहे ना आपल्या आधीच्या व्लॉगमध्ये बोललेलीच की आज काहीतरी स्पेशल डे आहे. सो तो स्पेशल डे असा आहे की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, आमच्या लग्नाचा वाढदिवस. सो आज आमच्या लग्नाला ना 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 9 वर्ष कशी पटापट गेली नाही हे तर आम्हाला समजलंच नाही. सो त्याचंच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करत आहोत. त्याच्यासाठी आहे ना पहिले आम्ही तर बाहेर जायचा प्लॅन केला, नंतर तो प्लॅन करून असं ठरवलं की घरीच सेलिब्रेट करूया. सो आहे ना आम्ही मस्तपैकी सेलिब्रेशनची म्हणजे नॉर्मल आपली तयारी. सो त्याच्यासाठी आहे ना मम्मी, पप्पा, मानसी, मॉन्टे आलेले आणि आम्ही तिघंजण छोटंसं घरातल्या घरीच सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं. सो आहे ना त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मम्मी आहे ना मस्त आमची आरती वगैरे ओळून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही अर्धा तासाचा ब्रेक घेतला आणि नंतर केक कट केलेला आहे. तो अर्धा तासाचा ब्रेक ह्यासाठी की आमच्यात विशू मॅडमनी एवढी रडारड केली, एवढी रडारड. त्याचं कारण हे की जो आम्ही केक मागवलेला तो फोटो प्रिंटचा, तो माझ्यासाठी सरप्राईज होता की फोटो प्रिंटचा केक आहे, हे मलाही माहिती नव्हतं. पण त्याच्यावर फोटो फक्त त्यांचा आणि माझा होता आणि तिचा का नाही यासाठी खूप रडारड झाली. तिच्या रडारडीनंतर तिला शांत करून म्हणून मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि बारी आली गिफ्टची. पहिले तर मी ह्यांना गिफ्ट दिला, मी तर यांच्यासाठी नॉर्मल गिफ्ट दिलं, पण डॅडीचा गिफ्ट हा खूप माझ्यासाठी सरप्राईज होता ह्यांचा गिफ्ट. कारण की मी त्यांना पहिलेच बोललेले का मी काही सोन्याची वस्तू घेणार नाही, मला काही आणू नका. तरीही त्यावेळी आहे ना माझ्यासाठी रिंग आणली. तो माझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज होता. पण मी आधी आहे ना तुम्ही बघू शकता मी नाही बोलत होती, कारण का मी बोलत होती नको मला नको, कारण का तुम्हाला तर माहितीच आहे मी त्यांच्यासाठी त्यांना बोललेली की गिफ्ट नको आणि तरीही त्यावेळी आणला. सो माझं झालं, मला आणली आणि बेबीला नाही, असं कधी होईल का? माझ्या रिंगची डिझाईन तर खूप मस्त होती, मला पर्सनली खूप आवडली. आणि आता बघा बारी आलेली त्विशूच्या गिफ्टची. आणि मला मस्त अंगठी आणलेली म्हणून मी थोडी बोललो आणि खुश झालो. येस. तर तुम्ही ऐकलंच तिच्या तोंडातून, म्हणजे ती केकवर फोटो नाही म्हणून खूप रागवलेली. आणि पण ती अंगठी बघून आहे ना आमच्या मॅडम थोड्या खुश झाल्या. म्हणजे मम्माला आणली आणि जर का तिला नाही आणली हे समजलं असतं तर बाबा ऑलरेडी त्या केकवरनंच एवढा रडारड झालेला का तुम्ही फोटोज पण बघू शकता मॅडमचे कशी रडा. हे तर आधी काढलेले होते, पण केक कटिंगच्या टाईमला मॅडम खूप रडल्या. सो आम्ही मस्त नंतर फोटोशूट वगैरे केला आणि असं संपला पाहिजे मस्त आमचा आजचा दिवस. मानसीने पण माझ्यासाठी रिंग आणलेली, ती पण खूप छान होते ना. असं संपला आजचा आमचा दिवस. बाय बाय.